नमस्कार मंडळी, मी शीतल आणि आमच्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। माहूरगड निवासिनी श्री रेणुका मातेचा अंशावतार म्हणजे श्री मोहटा देवी महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी शहराच्या पूर्वेकडे 9 किलोमीटर अंतरावर हे देवीचे देऊळ आहे। महाराष्ट्रातील देवीच्या मोठ्या मंदिरापैकी हे एक मंदिर आहे। नवसाला पावणारी देवी म्हणून मोहटा देवीची ख्याती आहे। श्री क्षेत्र मोहटा देवी गडाचा परिसर गर्भगिरी पर्वत रांगेत आहे। याच रांगेतील मोहटा गावालगतच्या उंच अशा डोंगरावर श्री रेणुका मातेने अवतार धारण केला आहे। पूर्वीच्या काळी श्री नवनाथांनी शाबरी विद्या कवित्व सिद्धीसाठी भगवान श्री वृद्धेश्वर आदिनाथांना प्रसन्न करून एक महायज्ञ केला। यज्ञेश्वरी श्री शाबरी देवी प्रसन्न झाली। यज्ञाद भवती पर्जन्यो, पर्जन्याद अन्न संभव या उक्तीप्रमाणे जेव्हा विपुल अशी पर्जन्यवृष्टी होऊन भरपूर अन्नधान्याची निर्मिती झाली, प्राण्यांना चारा उपलब्ध झाला, लोक आनंदी झाले आणि पूर्णाहुती सोहळ्याच्या वेळी यज्ञकुंडातून एक दिव्य शक्ती प्रकट झाली। तीच महाशक्ती श्री जगदंबा रेणुका माता। नवनाथांना तिने वरदान दिले व जगत कल्याणार्थ शाबरी विद्या कवित्वास आशीर्वाद दिला। त्यावेळी जगत उद्धारार्थ तू याच ठिकाणी राहावे अशी आईस प्रार्थना केली। तेव्हा मी इथे पुन्हा येईन व इथेच वास्तव्य करीन असे देवीने वचन दिले। याच न्यायाने भगवती श्री रेणुका मातेने गर्भगिरी पर्वत रांगेतील मोहटा गावालगतच्या उंच अशा डोंगरावर अवतार धारण केला व कशी स्वयंभू प्रकट झाली हे आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। व्हिडिओ आवडला तर लाईक करा व सबस्क्राईब करा। गर्भगिरी पर्वत रांगेतील उंच डोंगर पायथ्याशी असलेल्या मोहटा गावचे सत्पुरुष श्री रेणुका मातेचे परम भक्त होते। त्यांचे नाव श्री बनसे बाबा दहीफळे होते। हा दंडकारण्याचा प्रदेश। येथे पूर्वी मोहाची खूप झाडे होती, म्हणून या गावास मोहटा गाव असे नाव पडले। गडाच्या 10ही दिशास पुण्यवान पवित्र व महामुनी साधू संतांच्या तपश्चर्येने पुनीत झालेली पुरातन इतिहास असलेली पवित्र क्षेत्रे आहेत। अशा पवित्र पुण्य पावन पुण्यक्षेत्रामध्ये भक्त कल्याणार्थ मोहटा ग्राम नावाने श्री मोहटा देवी अवतीर्ण होऊन प्रसिद्ध झाली। पूर्वीच्या काळी गावोगावच्या अनेक भक्तांना संघटित करून बनसी बाबा श्री क्षेत्र माहूरगडाची वारी करायचे। सर्व संसार गाई गुरे बरोबर असायची। पायी चालावे मुखाने जय जगदंब असे नामस्मरण, देवी चरित्राचे गुणगान, साधू संतांची चरित्रवान शुभर्चित होऊन नित्य उपास कर्म करावे। सदाचाराने पायी चालावे व मुक्कामी स्थळी कीर्तन भजन करावे। अशा दिनचर्येने माहूरगडी पोहोचल्यावर मातृतीर्थाचे स्नान करून तीर्थजलाने श्री रेणुका मातेची पूजा, अभिषेक, साडी, ओटी व महानैवेद्य पुरणपोळीचा अर्पण करायचे। श्री सप्तशती पाठ, होम हवन, चंडी यागाचे आचरण करायचे। अशी सेवा करून परत मोहटा गावी यायचे। त्यांना जवळपास 2 महिन्यांचा कालावधी लागायचा। त्यांच्या आचरणातून प्रामाणिकपणे प्रपंच हा जणू परमार्थ ही शिकवण समाजास मिळायची। आधी प्रपंच करावा नेटका, मग परमार्थ सुभटा ही समर्थांची शिकवण बाबांनी आचरणात आणून धन्य तो गृहस्थाश्रमी अशी धन्यता मिळवून त्यांनी देवीजवळ अधिकार मिळवला होता। मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव ही वेद शिकवण स्वतःच्या अंगी बाळगून यथार्थ प्रयत्नपूर्वक स्वधर्माची ओळख करून बाबा उत्तम जीवन जगले। एकदा प्रसंग असा की माहूरगडाची वारी करताना बाबा वयोमानाने थकले व त्यांनी श्री रेणुका मातेची करुणा भाकली। आई, तुझा वियोग होऊ देऊ नको। याच दिवशी बाबांना दृष्टांत झाला। मी तुझ्या बरोबर आहे असे ध्वनी आकाशवाणीने बाबांच्या कानी पडले। त्यावेळी बाबांना विदेही अवस्था प्राप्त झाली।
बाबा गावी निघाले तेव्हा त्यांच्या जवळ असणारी पांढरी देवगुणी गाय हरवली. बाबा हळहळले. गावाकडे आल्यावर कालांतराने ही गाय डोंगर पायथ्याशी आहे अशी वार्ता बाबांच्या कानी आली. तेव्हा सवंगड्यासह बाबा गाय धरण्यासाठी गेले. तेव्हा गाय डोंगरावर वर वर चढू लागली. पुढे गाय, मागे भक्तगण. अरण्यात्मक उंच डोंगर अशा अवस्थेत गाय डोंगर शिरी आली आणि तिथे तिने थांबून पाहणा सोडला. लोक पाहतात तो महाआश्चर्य. ज्या ठिकाणी गाय पाणवली तेथेच भव्य दिव्य सौंदर्य प्रसन्न तेजोमयी देवीचा तांदळा होता. मोहटा देवी स्वयंभू प्रकट झाली. देवीस गाय जणू दुधाचा अभिषेक करत होती. इतका अद्भुत तेजोमयी प्रसंग पाहून धन्य झालो, भक्तगणांनी धन्य झालो असे उद्गार काढून श्री रेणुकेचा जय जयकार उदोकार केला व महानंदाने अति आनंदाने दर्शन घेतले व पैठण क्षेत्री जाऊन पायी कावडीने भक्तगणांनी गंगोदक आणून पवित्र गंगोदक तीर्थजलाने अभिषेक करून अन्नदान केले. हा साक्षात्काराचा पुण्य पावक दिन अश्विन शुद्ध एकादशीचा होता. तेव्हापासून आजपर्यंत हजारो भाविक पायी पैठणहून गंगाजल आणून श्री मोहटा देवीस गंगा स्नान घालतात. अश्विन शुद्ध एकादशी भक्त यात्रोत्सव संपन्न करतात. मोहटा गाव ते शक्तीपीठ श्री मोहटा देवी गडापर्यंत भव्य सवाष्ण पालखीची मिरवणूक निघते. हा पालखी सोहळा तेव्हापासून आजपर्यंत चालू आहे. पालखी पुढे हजारो महिला आपल्या पदराने वाट झाडतात व धन्य होतात. अशा प्रकारे एकाच्या कैवारी उघडे बहुतांची अंतरे. यानुसार मोहटा गावच्या दहीफळे बन्सी हरिगोपाळ आदींच्या निमित्ताने जगत कल्याणार्थ रेणुका माता येथे स्वयंभू प्रकट झाली व स्थानापन्न झाली व मोहटा देवी या नावाने प्रसिद्ध झाली. देवीच्या नावे क्षेत्र मोहटा देवी गड प्रसिद्ध झाले. जनमानसातील विकाररूपी मोहादी राक्षसाचा वध करून मोहात अडकवून स्वधर्माचे विस्मरण होत चाललेल्या माणसास जागे करून दिव्य शक्ती दृष्टी प्राप्त होऊ लागली. लोक जसजसे भंजू लागले, उपासना करू लागले, तसतशी त्यांची मनोकामना पूर्ण होऊ लागली. आनंदाने जगू लागले. जीवनातील अगती, नैराश्य, दुःख, दारिद्र्य, क्लेश, दुर्लभ्यता आणि राष्ट्रविघातक प्रवृत्ती दैन्य नाहीसे होऊ लागले व मी सामर्थ्य, शक्ती संपन्न, बलवान आहे असा आत्मविश्वास माणसास वाटू लागला आणि जगण्याचा यथार्थ आनंद मिळू लागला. सारी किमया महती श्री मोहटा देवीचीच आहे असे भक्त समजू लागले. उपासनेद्वारे संकल्प सिद्धीची अनुभूती येऊ लागली. म्हणूनच नवसाला पावणारे श्री मोहटा देवी असे भक्तगण उदोकार जय जयकार करू लागले. अनेक भक्तगणांना दृश्य स्वरूपात साक्षात्कार होऊ लागला व श्री मोहटा देवीची महती गावोगावी पसरू लागली. श्री मोहटा देवीच्या स्वरूपाकडे पाहिले की कितीही दुःख असणारे मन प्रसन्न होते. हीच पहिली अनुभूती आहे. धन्यवाद. आई मोहटा देवी सर्वांचे रक्षण करो हीच प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.